नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप म्हणजेच NMMS या अतिशय महत्त्वाच्या परीक्षेसाठी 28 डिसेंबर 2025 रोजी ही परीक्षा घेतली गेली. शालेय क्षमता कसोटी हा पेपर होता 1.5 ते या ठिकाणी 3 असा होता. या ठिकाणी समाजशास्त्र, गणित आणि विज्ञान असा 90 गुणांचा भाग समाविष्ट असतो. 35 मार्क विज्ञान, 35 मार्क समाजशास्त्र आणि 20 गुण गणित असे 90 गुण. या ठिकाणी पाहूया आपण उत्तर काय असायला पाहिजे, तपासून घ्या. पहिला प्रश्न आहे, ए आणि बी या दोन पदार्थांचा विशिष्ट उष्मा अनुक्रमे C आणि 3C आहे. त्यांना सारख्या प्रमाणात उष्मा दिला. जर त्यांचे वस्तुमाने अनुक्रमे 3x आणि 7x असतील तर त्यांच्या तापमान वाढीतील गुणोत्तराचे प्रमाण काढा. 7:1 याचा अचूक पर्याय आहे. नंबर 2, 3 मीटर व्यासाच्या आणि 28 सेंटीमीटर लांबीच्या धातूच्या नलिकेतून प्रकाशाच्या परावर्तन आकृतीत दाखविल्याप्रमाणे निरीक्षण केले. नळीत पहिले परावर्तन 4 सेंटीमीटरवर आढळून आले. परावर्तन पुन्हा पुन्हा अनेक वेळा घडून येते. प्रकाश किरण नलिकेतून बाहेर पडेपर्यंत घडून येणाऱ्या परावर्तनाची संख्या या ठिकाणी नंबर 2 अचूक पर्याय 7. 4 सेंटीमीटरला एक परावर्तन आहे. 28 सेंटीमीटर लांबी आहे. 4×7=28. अचूक पर्याय नंबर 2. वातावरणीय दाब या ठिकाणी हवेचे वस्तुमान भागिले हवेचे आकारमान या सूत्रानंच काढला जातो. अचूक पर्याय नंबर 1. पुढला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांचा विद्युत घंटेच्या कार्याचा अचूक पर्याय निवडा. परिपथ पूर्ण होतो, ध्वनी निर्माण होतो, परिपथातून विद्युतधारा वाहते, गुंडाळे चुंबक बनते, परिपथातील विद्युत प्रवाह थांबतो. या ठिकाणी पहिला ए, परिपथ पूर्ण होतो, नंतर परिपथातून विद्युतधारा वाहते, नंतर गुंडाळी चुंबक तयार होते बनते, त्यानंतर ध्वनी निर्माण होतो आणि शेवटी परिपथातील विद्युत प्रवाह थांबतो. अचूक पर्याय नंबर 1. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा. ए, बी, सी आणि डीचे नामनिर्देशन केलेला अचूक पर्याय दिलेल्या पर्यायातून निवडा. या ठिकाणी याचा अचूक पर्याय ए प्रछाया, बी उपछाया, सी चंद्र आणि डी पृथ्वी. 6व्याच अणुतरंगाचा अभ्यास करण्यासाठी विकिरण प्रयोग कोणत्या शास्त्रज्ञाचा आहे? अर्नेस्ट रुदरफोर्ड. नंबर 2. पुढचा प्रश्न आहे, डाल्टन यू हे एकक कशाच्या मोजमापासाठी वापरतात? अणुवस्तुमान. अचूक पर्याय पहिला. 22 कॅरेट सोने हे कोणत्या धातूचे संमिश्र असते? सोने आणि चांदी. अचूक पर्याय नंबर 2. पुढीलपैकी कोणते CNGचे वैशिष्ट्य नाही? सहज वाहून नेता येत नाही. नंबर 2. रंजक द्रव्य. पुढचा प्रश्न, पृथक्करण पद्धती पुढीलपैकी कशासाठी वापरतात? एकाच द्रावणातील 2 किंवा अधिक विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी. अचूक पर्याय नंबर 4. अणूच्या विशिष्ट कवचात जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असू शकतात? यासाठीचे 2n वर्ग हे सूत्र पुढीलपैकी कोणी प्रतिपादित केलेले आहे? जे थॉम्सन. नवसागराचे रेणूसूत्र पुढीलपैकी कोणते आहे? Na2CO3. अचूक पर्याय नंबर 1. दह्यामध्ये कोणते आम्ल असते? ॲसिटिक आम्ल असते. अचूक पर्याय नंबर 2. भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा कोणत्या अणुसंशोधन केंद्रात आहे? नंबर 4. मुंबईमध्ये. मृत समुद्राची क्षारता पाण्यातील क्षाराचे द्रावण किती आहे? या ठिकाणी 33.7%. पुढीलपैकी वेगळा धातू ओळखा. गॅलियम Ga. नंबर 4. पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा. या ठिकाणी मॅग्नेशियम हरितद्रव्य निर्माण करणे. अचूक पर्याय नंबर 2 हे विधान अयोग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, अन्न आम्लयुक्त करणे हे कार्य कोणत्या पाचक रसाचे आहे? जठररसाचे. अचूक पर्याय नंबर 4. राष्ट्रीय विषाणू संस्था
टिंबटिंब ही विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते. पुणे. नंबर 2. खालील आकृतीत भूस्तरिका ओळखा. या ठिकाणी इथं भूस्तरिका आहे, जमिनीचा संबंध आहे भूस्तराशी. अचूक पर्याय नंबर. प्रश्न आहे खालील आकृतीतील भूस्तरिका ओळखा. डी जमिनीत असणारा. अचूक पर्याय नंबर 4. पेशीत घडणाऱ्या चयापचय प्रक्रियामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे या ठिकाणी अचूक पर्याय लयकारिका. नंबर 4. जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण कोठे आहेत? भारतामध्ये आहेत. अचूक पर्याय नंबर 3. खालील जोड्यापैकी विसंगत जोडी ओळखा. अतिसार, हेपॅटायटिस. अचूक पर्याय नंबर 2. हे संबंधित त्या विकाराशी त्याच्या पुढील घटक आहे. अतिसार, हेपॅटायटिस हा विसंगत घटक आहे. नंबर 2. लाकूड, कपडे, कोळसा इत्यादी घनरूप पदार्थापासून लागणारी आग कोणत्या आगीच्या प्रकारात येते? अवर्गीय आग. खालीलपैकी कोणत्या पेशीत तंतुकणिका नसतात? लोहित रक्तकणिकामध्ये या ठिकाणी तंतुकणिका नसतात. टिंबटिंब या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावला. या ठिकाणी AB या गटाचा शोध. ओके. निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटाला टिंबटिंब ठोके पडतात, 72 ठोके पडतात. अचूक पर्याय नंबर 2. भरतपूर अभयारण्य कशासाठी जगप्रसिद्ध आहे? या ठिकाणी पाणपक्षी म्हणून. स्पिग्मोमॅनोमीटर या यंत्राने खालीलपैकी काय मोजतात? रक्तदाब मोजतात. अचूक पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आहे एका धातूच्या ठोकळ्याचे वस्तुमान 10 kg असून त्याची लांबी 50 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर आणि उंची 20 सेंटीमीटर आहे. टेबलावर धातूचा ठोकळा आकृतीप्रमाणे ABCD आणि BCFG नुसार ठेवल्यास प्रयुक्त दाबातील फरक काढा. अनियमित परावर्तन संबंधित या ठिकाणी खालील दिलेल्या विधानातून चुकीचे विधान निवडा. समांतर किरणांचे आपाती कोन सारख्या मापाचे नसतात. हेच विधान चुकीचं आहे. अचूक पर्याय नंबर 1. ए. समांतर किरणांचे आपाती कोन सारख्या मापाचे असतात. खालील दिलेले चुकीचे विधान पहिलेच आहे. ओके. दुसरा पुढचा जेव्हा वायुगोल आकुंचित होतो त्याचे तापमान वाढते. हे घडण्यामागील कारण गुरुत्वीय क्षितिज ऊर्जेचे टिंबटिंब ऊर्जेत रूपांतर, उष्णता ऊर्जेत रूपांतर. अचूक पर्याय नंबर 4. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. मानवी शरीराचे तापमान फॅरनहीटमध्ये दिले, हे दिलेलं आहे. कक्ष तापमान हे दिलेलं आहे. पाण्याचा गोठणबिंदू हा दिलेला आहे. पाण्याचा उत्कलन बिंदू हा दिलेला आहे. या ठिकाणी स्तंभ B मध्ये दिलेल्या A मधील उदाहरणाशी कोणत्या जोड्या कशा असतील? तर पहिल्याला D, दुसऱ्याला Cच कक्ष तापमान, तिसऱ्याला B पाण्याचा गोठणबिंदू 234.35 केल्विन आणि या ठिकाणी आणि पाण्याचा उत्कलन बिंदू या ठिकाणी 212 अंश फॅरनहीट. ओके. ह्या आपण जोड्या पहिल्या पर्यायामधील. खालील दिलेल्या पर्यायामधून विधान पूर्ण करा. जेव्हा ध्वनीच्या हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होते तेव्हा ऊर्जेचे स्थानांतरण ध्वनी तरंगाच्या दिशेने होते. हे अचूक पर्याय आहे. ऊर्जेचे स्थानांतरण ध्वनी तरंगाच्या दिशेने होते. ध्वनी ज्या दिशेनं पुढे जातोय त्याच पद्धतीनं या ठिकाणी ऊर्जा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते. अचूक पर्याय नंबर 3. 35वा प्रश्न आहे निर्माण होणाऱ्या विभवांतराशी स्तंभ B
घटकाशी स्तंभ ए जोड्या जुळवा आणि योग्य पर्याय व दिलेल्या पर्यायातून निवडा. या ठिकाणी पहिल्याला बी कोरडा घट 1.2 व्होल्ट पेक्षा कमी. लेड ॲसिड घट या ठिकाणी 2 व्होल्ट. लेड ॲसिड घट 2 व्होल्ट. आणि तिसऱ्याला निकेल कॅडमियम NiCd घट 1.2 व्होल्ट. कोरडा घट आहे 1.2 व्होल्टपेक्षा कमी हे दिलेलं आहे. या ठिकाणी पहिल्याला बी कोरडा घट 1.2 व्होल्टपेक्षा कमी, दुसऱ्याला डी 2 व्होल्ट आणि तिसऱ्याला ए 1.2 व्होल्ट, Ni आणि CD 1.2 व्होल्ट. ओके. कार्यक्षम लोकसंख्या गट म्हणजे कोणत्या वयोगटातील व्यक्ती असतात? नोकरी आणि व्यवसायात व्यस्त असलेले लोक असतात. क्षितिज समांतर सागरी प्रवाहाचा प्रमुख अभाव काय नाही? घनता. क्षितिज समांतर सागरी प्रवाहाचा प्रमुख प्रभाव घनता नाही. खालीलपैकी कोणत्या उद्योगाचा समावेश मध्यम उद्योगात होतो? गुऱ्हाळाचा. क्षेत्रभेटीसाठी खालील कोणती वस्तू आवश्यक नाही? सोन्याची अंगठी. नकाशाच्या अंक प्रमाणात गुणोत्तराच्या डाव्या बाजूला अंकासाठी जे एकक आपण विचारात घेतो तेच एकक टिंबटिंबकडील अंकासाठी वापरायचे असते. उजवीकडील नंबर 4. ओके. उजवीकडील अंकासाठी वापरावे लागते. आकृतीचे निरीक्षण करून उत्तर ओळखा. आकृतीत लाटेच्या रचनेतील द्रोणी भाग इंग्रजीतील कोणत्या अक्षराने दर्शवला आहे? या ठिकाणी N या अक्षराने दाखवले आहे. पहा N. खालीलपैकी भूअंतर्गत भाग व त्यांची घनता यांचा अचूक जोडीचा पर्याय ओळखा. दुसरा पर्याय अचूक आहे. पहिल्याला बी प्रावरणाची सरासरी घनता 4.5 ग्रॅम पर घ सेमी. त्यानंतर दुसऱ्याला सी बाह्य गाभ्याची घनता या ठिकाणी 9.8 ग्रॅम पर घ सेमी. त्यानंतर महासागरीय कवचाची घनता 2.9 ग्रॅम घ सेमी आणि लास्ट भूखंडीय कवच ए 2.65 ते 2.90 ग्रॅम पर घ सेमी. खालीलपैकी कोणता प्रवाह आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टी जवळून जातो? या ठिकाणी सोमाली हा प्रवाह. खालील उदाहरणाचा विचार करताना एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या 15,000 आहे तर त्या प्रदेशाचे क्षेत्रफळ 3,000 चौरस किलोमीटर, तर त्या प्रदेशाच्या लोकसंख्येची घनता प्रति चौरस किमीला किती येईल? 5. लोकसंख्येला प्रदेशाच्या क्षेत्रफळाने भागायचं. 15,000 भागिले 3 5. अचूक पर्याय नंबर 4. सविनय कायदेभंग चळवळीच्या वैशिष्ट्याशी विसंगत पर्याय लिहा. विसंगत पर्याय नंबर 3. जनतेने हिंसक मार्गाने प्रतिकार केला. भारतातील पहिला लढा यशस्वी करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी महात्मा गांधी यांनी कोणता मार्ग अवलंबला? सत्याग्रहाचा. नंबर 2. गोपाळकृष्ण गोखले यांच्या कार्याशी संबंधित चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक लिहा. या ठिकाणी राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावरून स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. अचूक पर्याय नंबर 4. योग्य जोड्या असलेला पर्याय क्रमांक लिहा. या ठिकाणी योग्य जोड्या असलेला पहिल्याला ब बालहत्या प्रतिबंध गृह महात्मा फुले. दुसरा सेवा सदन क रमाबाई रानडे. तिसरा शारदा सदन या ठिकाणी ड पंडिता रमाबाई.
आणि या ठिकाणी चौथा जो आहे तो अनाथ बालिकाश्रम महर्षी धोंडो केशव कर्वे, म्हणजे पहिला हा अचूक पर्याय. पुढचा प्रश्न आहे, खालील घटनांचा योग्य कालानुक्रमे असलेला पर्याय लिहा. सालबाईचा तह, बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था, बीडचा भारतविषयक कायदा मंजूर, रेग्युलेटिंग ॲक्ट. या ठिकाणी अचूक पर्याय हा चौथा आहे. प्रथम 2 बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था, नंतर 4 रेग्युलेटिंग ॲक्ट, नंतर 1 सालबाईचा तह आणि 3 त्यानंतर बीडचा भारतविषयक कायदा मंजूर. ओके, म्हणजे यातलं पहिल्यांदा दुसरं, नंतर चौथं, तिसऱ्यांदा पहिलं, मग तिसरं. बंदी हुकूम मोडून मडगाव येथे भाषण केल्याबद्दल पोर्तुगीज सरकारने हद्दपार केलेले नेते डॉक्टर राम मनोहर लोहिया. नंबर 3. व्हायसरायच्या कार्यकारी मंडळात हिंदू मुस्लिम सदस्यांची संख्या समसमान राहील अशी तरतूद कोणत्या योजनेत होती? माउंटबॅटन योजना. नंबर 3. चित्रामधील व्यक्ती खालीलपैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहेत त्यांचा योग्य पर्याय क्रमांक ओळखून लिहा. आर्य महिला समाजाची स्थापना केली. आर्य महिला समाजाची स्थापना केली. अचूक पर्याय नंबर 2. अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख बारिंद्र कुमार घोष. नंबर 4. कॅप्टन मोहनसिंग यांच्या मदतीने रास बिहारी बोस यांनी तयार केलेल्या पलटणीला दिलेले नाव आझाद हिंद सेना. अचूक पर्याय नंबर 1. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हायसराय या ठिकाणी लॉर्ड कॅनिंग. मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील क्रांतिकारी घटना. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. नंबर 1. योग्य विधानाचा पर्याय क्रमांक लिहा. लोकहितवादी प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्रे लिहिली. नंबर 2. औषधोपचारात कोणत्याही प्रकारची हायगय करू नये असे शिवाजी महाराजांनी कोणास सांगितले? कान्होजी झेडे यांना सांगितले. अचूक पर्याय नंबर 3. किल्ल्यावर धान्याची कोठी आणि युद्ध साहित्यांची व्यवस्था पाहण्यासाठी टिंबटिंब हा अधिकारी असे. कारखानीस असे. भारतातील संविधान अध्यक्ष टिंबटिंब होते. पंडित जवाहरलाल नेहरू. भारतीय संविधान अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. संसदीय शासन पद्धतीचे टिंबटिंब हे खास वैशिष्ट्य आहे. प्रबळ विरोधी पक्ष. भारतीय संघराज्यातील प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. अचूक पर्याय नंबर 4. लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची कमीत कमी किती वर्षे पूर्ण केलेली असावीत? या ठिकाणी 25 वर्षे पूर्ण केलेली असावीत. लोकसभेची निवडणूक लढवायची असेल तर. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करते? राष्ट्रपती करतात. चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करताना उपभू स्थितीवेळी चंद्र आणि पृथ्वीमधील सुमारे टिंबटिंब अंतर असते. या ठिकाणी 3,56,000 किलोमीटर अंतर असते. अचूक पर्याय नंबर 2. पृथ्वीच्या परिवर्तनामुळे कोणत्या नैसर्गिक घटकांचा अनुभव आपल्याला दररोज मिळतो? सूर्योदय आणि सूर्यास्त. महासागराची सरासरी खोली सुमारे टिंबटिंब असते. या ठिकाणी 3,600 मीटर. या आकृतीचे निरीक्षण करून भूचुंबकीय आस कोणत्या इंग्रजी अक्षराने दर्शवली आहे? या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 2 ए या अक्षराने.
हा भूचुंबकीय आस आहे. ए अक्षराने दर्शवला आहे म्हणून अचूक पर्याय नंबर 2. जमिनीचा कस वाढवण्यासाठी शेतकरी किती हंगाम शेतजमिनीचा काही भाग वापरत नाहीत? 1 ते 2. हवेची बाष्पन धारण क्षमता आणि बाष्पाचे प्रमाण एका विशिष्ट तापमानात कसे असते? नंबर 1 समान असते. गणिताचा भाग आपण सोडवलेला आहे. अशा पद्धतीनं शालेय क्षमता कसोटीचा पूर्ण भाग आपण अचूक उत्तरे दिलेली आहेत. हा व्हिडिओ जरूर आपण लाईक करा. 8वीतल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी शेअर करा. आपणास किती गुण मिळतात शालेय क्षमता कसोटीमध्ये पहा. भोसले सर जाकले चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपणासमोर सर्वात अगोदर येतील. धन्यवाद.